रोजच्या कामाव्यतिरिक्त ना एक्स्ट्रा काहीतरी काम असलं माझी तर धावपळच उडते। काल गुढीपाडवा होता त्याच्यामुळे एक पुरणाचा स्वयंपाक करायला घातलेला, तर थोडाफार स्वयंपाकाची तयारी करून घेतली, पुरण वाटून ठेवलं आणि त्याच्यानंतर ना इथं गुढीची पूजा करायची होती म्हणून ताटामध्ये ना सगळं पूजेचं साहित्य वगैरे गोळा करून ठेवलं। छान असं गुढी उभा करून ना पूजा वगैरे करून घेतली। एकदम मस्त वाटतं सकाळ सकाळी ना पूजा वगैरे झाल्यानंतर। त्याच्यानंतर ना तनीच्या पप्पांनी तर नारळ वगैरे फोडून घेतला। सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर ना इथं मी पोळ्या लाटायला घेतलेल्या, तर पोळ्या लाटता लाटताच ना मोबाईलचा चार्जिंग उतरला। थोड्या वेळानंतर ना चार्जिंग लावून मग परत व्हिडिओ काढला। भजी वगैरे झाल्यानंतर ना सगळा स्वयंपाक झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला, परत गणपतीला वगैरे नैवेद्य दाखवून जेवण केलं। संध्याकाळचा जास्त स्वयंपाक नव्हता त्यामुळे एक ग्रॉसरीचं सामान संपलं होतं म्हणून आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो, तर थोडाफार इथं सामान वगैरे घेतलं। सगळं बिलिंग करून ना घरी परत आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला गुढी उतरवायची होती म्हणून तनिषला इथं उत्तरपूजा करायला लावलेली, तर छान अशी उत्तरपूजा वगैरे करून ना आम्ही दोघांनी गुढी उतरवली। तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।